बार बार ये अरे थांब. बार बार ये दिल गए बार बार ये दिल. अरे बाबा नको. वाढदिवसाच्या दिवशी तुझं गाणं ऐकण्याचं डेअरिंग नाहीये माझ्यात. का बरं चांगलं गातो मी. बार बार दिने आए. नको. नाही का असं गीत नकोय मला. एक छोटीशी रिबीन दिली ना केसांना बांधायला ते तरी चालेल. मग तू बरं ठीक आहे. तुझं गाणं ऐकण्याच्या पेक्षा मी माझा राग सोडते. अरे बाप रे माझ्या कंदी पेढा किती समजूतदार आहे ना ग. हा सॉरी जरा महत्वाचं काम होतं ना. एका ताईला मदतीची गरज होती म्हणून जावं लागलं. पण आता आलो ना मी. तुझा बाबा तुझ्यापाशी आलाय. मला माहिती आहे तुझी सगळी कामं आणि ते कधीच संपत नाही हे सुद्धा माहिती आहे. पण आता माझी एकच अट आहे. कसली अट आहे. उरलेला संपूर्ण दिवस तू माझ्यापाशी जायचं. मला सोडून कुठेही जायचं नाही. कबूल. कबूल. ठीक आहे मान्य आहे मला. तुझ्यासोबतच राहीन मी. पण त्यासाठी तुला बॅग भरावी लागेल. का कुठे जायचंय. बेळगावला जायचंय आपल्याला. तुझा वाढदिवस बेळगावात साजरा करायचा आता. काय बबलू आज ओवीच्या बर्थडेची पार्टी बेळगावात होणार. ये बाबा तू किती खोटं बोलतोस रे. मी काय खोटं बोललो. मला म्हणालास माझा बर्थडे सेलिब्रेट करायला आपण बेळगावला चाललोय. मग चाललोच आहे ना बेळगावला. पण आता कळते की आपण सुशीला काकूच्या कामासाठी चाललोय. तुझा वाढदिवस आहे ना आज. मग आजच्या दिवशी समजा सुशीला वहिनीला न्याय मिळाला तर आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील ना आपल्या. हो ते बरोबर आहे. पण मला खूप भूक लागली. पोटात कावळे वरडतायत. कावळे ओरडतायत. त्या कावळ्यांना थांबायला सांगू आपण. 10 मिनिटं थांबा. कावळ्यांनो थांबा. खाऊ नाही मला आत्ताच्या आत्ताच काहीतरी पाहिजे. घेणार आहे प्लीज. थांब आपण 10 मिनिटात हॉटेलवर पोहोचतो. पोहोचल्यावर पण खाऊया. हा नाही घे ना प्लीज. भाऊ ओवी बाळा तुझा बर्थडे आज. हॅपी बर्थडे. सारंग सर मी काय म्हणते तिला खूप भूक लागलीये. ती हॉटेलवर जाण्याचं बघूया ना नंतर. अगोदर तिला इथे काहीतरी खाऊ घालूया. राणी साहेब उतरा आता. तुम्हाला काय हवंय. नाही नको तुम्ही जाऊन या. ನಿಗ್ಮಯ್ಯನ ಬೇಕರಿ ಕನ್ನಡ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲ ತಮಿಳ. तमिळ सॉरी. आजी तुम्हाला मराठी येतं. मराठी येतो, हिंदी येतो, कन्नड तेलुगू पण येतो. गिराईक जो भाषा बोलतो तो मी पण बोलतो. काय देऊ. मला हे हे आणि बिस्किटचं पाकिट. साहेब ते घेऊन सोडा की हो. हे आणि हे काढ दो. हे बिस्किट. मावशी गजऱ्याचा सुगंध छान येतो. धन्यवाद. गॉगल घालतो. गॉगल गॉगल काय दिसताय. वा 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 वा. मावशी मी काय म्हणतो. रतन नावाचा माणूस कोणी गावात राहतो का. रतन तुम्ही ओळखता त्याला. नाही नाही आधी ओळखत नव्हतो. आता ओळखायला लागलं. हिशेब पूर्ण करायचा. कर्ज बिर्ज घेतलं का काय आहे त्याच्याकडून. आधी फेडून टाका. एकदम राक्षस माणूस बघा. राक्षस माणूस. हा मग तर वध करायलाच पाहिजे ना मावशी. वद वध. कर्ज नाही घेतलं पण आता वसूल करायचं. जरा जपू ना. उद्या त्याचं लग्न असती. खूप माणसं येणार. गावात एक जुना वाडा असती. तिथेच लग्न आहे. तुम्ही जरा सांभाळू ना. वाड्यात लग्न.
त्याचे गुंड आणि ते चमचे जरा जपूनच राहा. साहेब 2 मिनिटं थांबा, मी आलोच. थांबा, जाऊ नका, आलोच मी. तुला माहिती आहे तो रत्न कसा माणूस आहे. राक्षस असतो, राक्षस, दगडाच्या काळजाचा राक्षस. मी खूप रिक्वेस्ट केली, रडलो, त्याच्या पाया पडलो, पण तो ऐकायलाच तयार नाही. अबीरची काळजी अजिबात नको करू. अगं तो त्या घरात असा वावरतोय जसं की त्याच्याच घरातलं लग्न आहे. सावली, अगं चल लवकर. हे सावली, आपल्या दुकानात एक माणूस आलेला असतो. तो रतनची चौकशी करत होता. तो तुला नक्की मदत करणार बघ. कसं शक्य आहे अम्मा? या गावात रतनची भिडायला कोणामध्येच हिंमत नाहीये. मग कोणी मला कशी मदत करेल? अगं तो माणूस गावातला नसतो, मोठी 4 चाकी घेऊन आलेला असतो. त्याच्या डोळ्यात कोणाबद्दलच भीती नसतो बघ. मी एवढी खमकी बाई, पण त्या रतनच्या समोर मात खात असतो बघ. तुला आणि तुझ्या हुडग्याला काही त्रास देईल म्हणून. पण मी अनुभवावरून सांगत असतो बघ, या माणसाच्या डोळ्यात रतन बद्दल कसलीच भीती नसते. हा तुला नक्की मदत करणार. तुझ्या हुडग्याला त्या राक्षसाकडून सोडवून आणणार. तू चल चल तर, चल चल चल, लवकर चल, लवकर चल. दर ओवी, चल निघूया आपण. बाबा यांनी थांबायला सांगितलंय ना, 2 मिनिटे थांब ना. सारंग सर, निघूया. निघूया. चल. चल की ग लवकर. अरे अरे अरे, अगं चल की ग लवकर. ओ साहेब, साहेब थांबा की हो. मी बोललो ना तुला, मग गेले नसते. प्रश्न विचारत बसते बघा. जा आता. सावली कुठं हरवली? काय नाही अम्मा, हे घ्या. जा घरी.